नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। तर आज आम्ही बाहेर गेलो होतो। तर घरातील शेगडी माझी बंद पडली होती, गॅसची शेगडी, आणि बंद पडल्यामुळे सगळंच काम बंद पडलं। स्वयंपाक माझा राहिला, तर त्यामुळे अचानक आम्ही गेलो आणि शेगडी आणली। तर नवीन वर्षाच्या 1 तारखेला शेगडी बंद पडली, दुसरी चालू होती, तरी सुद्धा म्हणलं चला जाऊन आणूया। तर ही शेगडी आम्ही जाऊन आणली। तर ही शेगडी मी जाऊन आणली। तर स्टीलची शेगडी आहे, अगोदर होती ती काचेची होती, पण काचेची शेगडी ऑटोमॅटिक असते आणि ती शेगडी एकदा बंद पडली की तिला दुरुस्त करता येत नाही, म्हणून मी आता स्टीलची शेगडी घेऊन आले। काचेची शेगडी 2 वेळा वापरली, पण त्याचा परत बंद पडल्यावर काहीच उपयोग होत नाही, म्हणून मी आता स्टीलचीच आणली। खरं तर स्टीलची शेगडी व्यवस्थित ठेवता येते, व्यवस्थित घासता येते, व्यवस्थित बंद पडली तर नीट करता येते, काहीही करता येतं। पण काचेच्या शेगडीला खूप जपावं लागतं आणि काचेची शेगडी जास्त चालत नाही, लगेचच बंद पडते, म्हणून मी ही शेगडी आणली आहे। तर बघा, ही शेगडी पूर्ण अखंड आहे, ह्याच्यावरती आपण हात फिरवला तरी लागत नाही किंवा कापत नाही। तर अशी मी शेगडी छान आणली आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच ही कसली शेगडी आणली आहे ती। तर हे बघा, ही शेगडी आणली आहे। तर सकाळी सकाळी माझं काम झालं, स्वयंपाक झाला आणि मग शेगडी आणायला गेलो। तर अशी शेगडी आम्ही आणली आहे। तर त्यासोबत जे जोडून देतात ना, त्यांना पण बोलवून घेतलं, कारण आपण जोडण्यापेक्षा त्यांना पटकन जोडता येते, म्हणून त्यांच्याकडूनच आम्ही जोडून घेतली। तर पहिली शेगडी काढली आणि नंतर मग दुसरी शेगडी जोडली, आणि ती दुसरी छोटी शेगडी आहे तीही आम्ही निपल बसवून घेतलं त्याच्याकडून। तर त्याचं वायसर गेलं होतं, ते पण बसवून घेतलं, कारण इमर्जन्सी ती शेगडी चालते म्हणून त्याचं पण बसवून घेतलं। आणि ही बघा, अशी शेगडी आणली आहे स्टीलची। तर पूर्ण अखंड शेगडी आहे ही। तर छान अशी शेगडी आहे, वजन जरा जास्तच आहे, पण असू द्या, आपल्याला उचलून पुढे जायचं नाही, म्हणून ही शेगडी आम्ही घेतली। तर बघा कशी वाटली तुम्हाला ही शेगडी, छान आहे का? त्यांनी व्यवस्थित सेट करून दिली आणि मग बसवली। तर लायटर नव्हता, लायटर घरात मी अगोदरच आणून ठेवलेला होता, तर तो काढलेला नव्हता, अगोदर पेटीच वापरली आणि नंतर मग आता पूजा केली। तर बघू शकता, साधीच पूजा केली, हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती ओवाळली आणि पूजा झाली माझी। तर आपल्या घरातील सर्व वस्तू ह्या एकदम व्यवस्थित चालणाऱ्या असाव्या, कारण जर बंद पडलेली वस्तू असेल तर खूप अडचणी येतात, म्हणून घरातील गॅस किंवा बाकीचे फ्रीज किंवा दुसरे कोणतीही वस्तू एकदम चांगली चालली पाहिजे, तर आपल्या घराला घरपण येतं। आणि बंद पडकी वस्तू ही घरात कधी ठेवायची नसते। तर मी घरात कोणतीही बंद पडकी वस्तू ठेवत नाही, सगळे बंद पडायच्या अगोदरच वस्तू घेते आणि काढून टाकते। तर कोणतीही तुटकी फुटकी वस्तू, बंद पडकी वस्तू ही ठेवायची नाही, तर मी तसंच केलं। तर आता गॅससुद्धा मी बदललेला आहे। तर अजून कोणती नवीन वस्तू जर तुटलेली असेल, फुटलेली असेल किंवा बंद पडकी असेल, तर मी पटकन ती काढून टाकते। ती तुम्हीसुद्धा काढू शकता, कारण जेवढं आपल्या घरामध्ये चालू वस्तू असेल तेवढं आपल्या घरासाठी चांगलं असतं। तर मी गॅस शेगडी पेटवून नंतर अजून पूजा केली। तर अशी माझी पूजा झाली आणि नंतर मग माझी बाकीची कामं सुरू झाली। दिवसभर काही कामं चालूच असतात। तर ही शेगडी खूप छान आहे, मला खूप आवडली आणि ती शेगडी चांगली चालते दोन्ही बाजूला। आणि ते मी दुरुस्त करून घेतलं, त्याचं थोडंसं स्पीड वाढवून घेतलं, मोठी ज्वाला करून घेतली, म्हणजे आपला स्वयंपाक पटकन व्हावा, शिजायला ठेवलेली वस्तू पटकन शिजावी, म्हणून मी मोठी हे करून घेतली ज्योत। तर चला मग मंडळी, माझी शेगडी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।